नमस्कार, मी प्रीती। आज नागपंचमी आहे। नागपंचमी निमित्त आवाज इंडियाच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा। श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजेच नागपंचमी। हा सण केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी नागाच्या 12 रूपांची पूजा केली जाते। नागदेवतासोबतच भगवान शंकराची पूजा करणं अत्यंत फलदायी मानलं जातं। श्रावण शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी हा सण साजरा करण्यात येतो। दरवर्षी नागपंचमी ही श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरी केली जाते। देशातील अनेक राज्यांमध्ये हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो। या दिवशी नागदेवतेची योग्य विधींनी पूजा केली जाते। आपल्याला शाळेत शिकवलं गेले असेलच की नागपंचमी म्हणजे सापांची पूजा, पण मित्रांनो, सत्य याहूनही खूप वेगळं आहे आणि अधिकही महत्त्वाचं आहे। हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण नागपंचमीचा संबंध नाग या सर्पाशी नाही, तर नाग हे टोटेम असलेल्या 5 पराक्रमी नागराजांशी आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलंय। हे नाग लोक भगवान बुद्धांचे निष्ठावान उपासक होते। त्यांनीच भगवान बुद्धांचा पवित्र संदेश संपूर्ण भारतभर पसरवला। जम्मू काश्मीरमधील अनंतनाग हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष देतं। कैलास मानसरोवर क्षेत्राचे प्रमुख वासुकी नागराजा, पाकिस्तानातील तक्षशिला ज्यांच्या नावाने ओळखले जाते ते तक्षक नागराजा, तसेच करकोटक आणि ऐरावत असे हे 5 पराक्रमी नागराजे होते। त्यांची स्वतःची गणतांत्रिक राज्ये होती, ती एकमेकांना लागून होती। या पराक्रमी नागराजांनी ज्यांनी बुद्ध धम्माला भारतभर पोहोचवलं, त्यांच्या कार्याची आणि स्मृतीची आठवण म्हणून त्यांच्या प्रजातींनी दरवर्षी एक उत्सव आयोजित केला। तोच उत्सव आज आपण नागपंचमी म्हणून साजरा करतोय। मग मित्रांनो, विचार करा, नागवंशाच्या लोकांनी दीर्घकाळ भारतात बौद्ध धम्माचे जतन केले, त्यांचा सन्मान केला। त्यामुळे ही नागपंचमी आपण बौद्ध धम्मानुसार साजरी करायला हवी, हिंदू पौराणिक कथानुसार नाही। या सणाने आपल्याला विज्ञान आणि प्रज्ञेकडे घेऊन जायला हवं, अंधश्रद्धेकडे नाही। चला आपण नागपंचमीचा खरा ऐतिहासिक आणि बौद्ध धम्माशी असलेला संबंध समजून घेऊया आणि त्यानुसार तिचा सन्मान करूया। शहरातील एकमेव नागमंदिरात बघायला मिळतोय नागपंचमीचा उत्साह। पंचवटीच्या नागचौक नाग मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच गर्दी आहे। प्राचीन आणि स्वयंभू नागमंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे। मंदिरात ब्रिटिश पूर्व काळापासून साजरा होतोय नागपंचमीचा उत्सव। नागदेवतेचे एकमेव भव्य मंदिर नाशिकच्या पंचवटीत आहे। पूर्वी वडाच्या झाडाखाली होती नागाची मूर्ती। नागपंचमीचा सण राज्यभरात उत्साहात साजरा केला जातोय। नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि केंद्राच्या वन मंत्रालय व वन्यजीवन विभागाकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय। नागपंचमीच्या पूर्वसंध्येला शिराळकरांना नाग पकडण्याची परवानगी देण्यात आली आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा 32 शिराळ्यात नाग पाहायला मिळणार आहेत। शैक्षणिक अभ्यास व सर्प संवर्धन विषयी पारंपरिक प्रसार करण्यासाठी वन मंत्रालयाकडून ही परवानगी देण्यात आली आहे। नागपंचमीचा सण प्रामुख्याने नागदेवतेला समर्पित असतो। या दिवशी शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी असते, कारण लोक शिवलिंगासह नागदेवतेची पूजा करतात। श्रावणमध्ये येणाऱ्या सणांमध्ये नागपंचमीचा दिवस अध्यात्माशीही जोडलेला आहे। भगवान शिव यांना पशुपतीनाथ म्हटले जाते आणि ते त्यांच्या गळ्यात माळासारखा साप घालतात। नागदेवता संरक्षण आणि शक्तीचे प्रतीक मानले जातात आणि पौराणिक कथांमध्ये पूजेसोबतच त्यांच्या शक्तीचाही उल्लेख आहे। या खास दिवशी शिवमंदिरांमध्ये लांब रांगा दिसतात। आपल्या देशात अनेक ठिकाणी विशेषतः नागदेवतेची मंदिरे आहेत, जिथे श्रद्धा खूप जास्त आहे। त्यासोबतच तेथील वातावरण तुम्हाला अपार शांतीने भरून टाकेल आणि आजूबाजूची नैसर्गिक ठिकाणे देखील खूप सुंदर आहेत। दक्षिण भारतातील केरळ राज्यातील हरिपत येथील मन्नारशाला श्री नागराज मंदिराची एक वेगळीच प्रतिष्ठा आहे। हे भारतातील सर्वात मोठे सर्प मंदिर मानले जाते। येथे हजारोहून अधिक सर्पांच्या मूर्ती आहेत आणि पावसामुळे संपूर्ण परिसर हिरवळीने भरलेला असतो, जो तुम्हाला आध्यात्मिक ऊर्जा तसेच आतून शांतीची भावना देईल। कुक्के सुब्रमण्यम मंदिर दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यात आहे। ते खूप शक्तिशाली मानले जाते। येथे भगवान सुब्रमण्यम यांची सापांच्या स्वामी म्हणून पूजा केली जाते। हे मंदिर नयनरम्य पश्चिम घाटात वसलेले आहे, म्हणूनच येथे पर्वत, हिरवीगार जंगले आणि कुमारधारा नदीचे अद्भुत दृश्य पाहता येते। मध्य प्रदेश राज्य महाकालेश्वर मंदिरासाठी ओळखले जाते आणि तेथे मोठ्या संख्येने भाविक येतात। परंतु तुम्हाला येथील नागचंद्रेश्वर मंदिराबद्दल माहिती आहे का? हे मंदिर वर्षातून फक्त एकदाच नागपंचमीला उघडते। सर्पदोषाने ग्रस्त असलेल्यांसाठी येथे दर्शन घेणे खूप शुभ मानले जाते। हे मंदिर महाकाल गर्भगृहाच्या वर 3ऱ्या मजल्यावर बांधलेले आहे।
प्रयागराजमध्ये गंगा नदीच्या पवित्र तीरावर नाग वासुकी मंदिर बांधले आहे, जे अत्यंत पूजनीय आहे. वासुकी नागाला समर्पित हे मंदिर सर्वात प्राचीन नाग मंदिरांमध्ये गणले जाते. कालसर्प दोषाने ग्रस्त असलेल्या भाविकांसाठी देखील हे मंदिर खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही इथे येऊन प्रार्थना करू शकता, तसेच समोरील संगमात स्नान करू शकता. भारताच्या विविध भागात असलेल्या नाग मंदिरांमध्ये बोलायचे झाले तर जम्मू आणि काश्मीरमधील पटनीटॉपच्या हिरव्यागार टेकड्यांमध्ये नाग मंदिर बांधले गेले आहे. सावन आणि नागपंचमी दरम्यान इथे पूजेचे महत्त्व आणखीन जास्त मानले जाते. पुरातनेबद्दल बोलायचे झाले तर हे मंदिर 600 वर्षांहून अधिक जुने मानले जाते. येथील सुंदर विहंगम दृश्य तुमच्या आध्यात्मिक शांतीला आणखीन उच्च पातळीवर घेऊन जातात. नागपंचमी निमित्त आजच्या विशेष कार्यक्रमात एवढंच. बघत रहा आवाज इंडिया मराठी.